इकडे पुण्याच्या शिरूरमध्ये अवकाळी पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान केलंय। गारपीट आणि वादळी पावसामुळे कांदा, टोमॅटो, गहू पिकासह फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। आधीच टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळतोय, त्यात अवकाळीच्या संकटानं टोमॅटोच्या शेतातच पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे। शिरूर तालुक्यातील अहमदाबाद परिसरात झालेल्या गारपिटीचा पावसानं टोमॅटो पिकाचं प्रचंड नुकसान केलंय। नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील अनेक गावांना गारपिटीच्या पावसाचा तडाखा बसल्याने शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालं आहे। मी सध्या टोमॅटोच्या पिकामध्ये आलेले, आपण या ठिकाणी जर पाहिलं तर गारपिटीच्या पावसाचा तडाखा बसल्याने टोमॅटो पिकाच्या या ठिकाणी शेंडे तुटून पडलेले आहेत, तर जे काही झाडाला लागलेले टोमॅटो आहेत ते सुद्धा खाली गळून पडलेले आहेत। प्रचंड असं नुकसान झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। आधीच टोमॅटोचे बाजारभाव गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं आणि त्यातच आता पुन्हा गारपिटीच्या या अवकाळीचं संकट कोसळल्याने बळीराजा शेतकरी मात्र पुरता हातबल झालेला आहे। टोमॅटो सारख्या इतर पिकांची जर विचार केला तर आपण तरकारीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? लय अवघड परिस्थिती आहे। इतकी गारपीट झाली का पाणी नाही राहिले झाडाला आणि फळांना टिचरे गेल्यात। आता ते विक्री योग्य राहिला नाही माल, खूप मोठं नुकसान आहे। शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी अशी आमची इच्छा आहे। आपण बाजार किती मिळत होता पहिला आणि आता काय परिस्थिती आहे? बाजार तर नाहीच आहे, 10 रुपये 5 रुपये असाच जातोय, पण त्याच्यात माल आता खराब झाला, आता ते नाही मिळणार। तोही नाही मिळणार। जो काही खराब झालाय माल म्हणतात त्याला किती बाजारभाव मिळेल आता काय? आता काही सांगता नाही येत, आता मार्केटला नेल्याशिवाय, पण ते जातो का नाही ते सांगता येत नाही। आधीच 5 ते 6 रुपये किलो बाजारभाव टोमॅटोला मिळत होता, त्यात आता हे अवकाळीचं संकट कोसळल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून मायबाप सरकारने या नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे। त्यामुळे या पुढच्या काळात सरकार शेतकऱ्यांबाबत काय विचार करते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।